नमस्कार, फूड लवर यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज बनवणार आहे मूग डाळीचे भजे। तर त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघू। त्याच्यासाठी आपण 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे व ही 2 तास भिजवून घेतलेली आहे। बघा अशी भिजवलेली आहे। कांदा, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, आलं व कोथिंबीर व मसाल्यामध्ये गरम मसाला, मीठ, मिरची, जिरा पावडर, हळद पावडर व धना पावडर। आता डाळीतलं पाणी काढून घेऊ। अशा प्रकारे आपण पाणी काढून घेतलेलं आहे। आता मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ आपण डाळ। आता आपण मिक्सरच्या भांड्यात डाळ टाकून घेऊ। आता आपण त्याच्यात अद्रक, हिरवी मिरच्या व लसूण। आता हे आपल्याला रवाळ बारीक करून घ्यायचं आहे। जास्त बारीक नाही करायचं, रव्यासारखं बारीक करायचं। हे बघा आपण असं बारीक करून घेतलेलं आहे। जास्त बारीक नाही करायचं, असं रव्यासारखं बारीक करायचं। आता आपण बाउल मध्ये काढून घेऊ। आता आपण डाळीमध्ये कांदा टाकून घेऊ व कढीपत्ता असा बारीक चिरून घ्यायचा। कोथिंबीर पण बारीक चिरायची। अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी हळद, 1 चमचा धना पावडर व चवीनुसार मीठ। आता हे सगळं एकसारखं हलवून घ्यायचं आहे। हे आपल्याला असं चांगलं 2 मिनिटं हलवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं बॅटर तयार आहे। आता आपण भजी तळून घेऊ। मीडियम गॅसवर आपण तेल गरम करून घेऊ। आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण भजी तळून घेऊ। तुम्हाला जशा आकारात पाहिजे तसे तुम्ही तळून घेऊ शकता। आता गोल्डन ब्राउन कलर येऊपर्यंत आपण हे भजे असे छान तळून घेऊ। आता आपले भजे तळून झालेले आहेत। आता आपण काढून घेऊ। हा बघा असा कलर छान आलेला आहे। तुम्ही टमाटा सॉस नाही तर ग्रीन चटणी बरोबर मस्त भज्यांचा स्वाद घेऊ शकता।
पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. चला पुढच्या रेसिपीमध्ये भेटू.